हाय मुलांनो, आज आपला प्रश्न आहे इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतं, तर हे जे काही गिवन दिलेलं आहे ते लिहायचं. गिवन काय आहे? साइन थिटा इज इक्वल टू 7/25 दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात दोन मेथडने आपण आन्सर काढू शकतो. फर्स्ट मेथड बघूयात. तर आपल्याला काय माहीत आहे? आपल्याला एक आयडेंटिटी माहीत आहे, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 1. हो ना. तर आता मग साइन स्क्वेअर थिटा, मग त्या जागी साईनची व्हॅल्यू टाका. तर 7/25चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता 7चा स्क्वेअर आहे 49. ह्याच्या दोन्हीचा स्क्वेअर करायचा. 7चा स्क्वेअर आहे 49 आणि 25चा स्क्वेअर आहे 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता काय करायचं, हे जे आहेत ते आपण या साईडला घेऊन जाऊयात. इकडे हे पॉझिटिव्ह आहेत, साईड चेंज केले की काय होणार? निगेटिव्ह होणार. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625. ओके, आता हे कसं करणार आपण? 625 इंटू 1 मायनस 49. 625 मायनस 49/625. ओके, हे माहीत आहे ना? हे आता खूप लहानपणीचं आहे. हां, तर आता ह्याचं सबट्रॅक्शन करा. याचं सबट्रॅक्शन करून आपल्याला मिळेल 576/625. तर आता हा कशाचा? याचा जर हा काय आला आपला कॉस स्क्वेअर थिटा. तर आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा भेटलेला आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साईड्सचे आपण काय करणार आहोत? स्क्वेअर रूट घेणार आहोत. मग इथे काय आलं? कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं कॉस थिटा. आता 576 हे मी इथे लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 576 हा कशाचा स्क्वेअर आहे? तर हा आहे 24चा, म्हणजे याचं स्क्वेअर रूट येणार 24 आणि 625 हा 25चा स्क्वेअर आहे, मग त्याचं स्क्वेअर रूट येणार 25. असा आपला कॉस थिटा आपल्याला मिळालेला आहे. यासाठी तुम्हाला स्क्वेअर्स लर्न करायचे आहेत. ॲटलिस्ट 30पर्यंत तरी स्क्वेअर्स लर्न पाहिजेत. आता कॉस थिटा मिळाला, साइन थिटा गिवन आहे, मग त्याच्यावरून आपण टॅन थिटा काढू शकतो. सो टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो साइन थिटा काय आहे? 7/25 आणि हा काय आला? 24/25 कॉस थिटा आलेला आहे. ठीक आहे, तर आता हा डिनॉमिनेटरला आहे ना, तर तो काय होणार आहे? रिव्हर्स होतो. 25/24 इनवर्स लिहायचा त्याचा. ठीक आहे, 25 गेट कॅन्सल. सो टॅन थिटा इज इक्वल्स टू 7/24 हा आलेला आहे टॅन थिटा. ही झाली एक मेथड. आता आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा आन्सर काढून बघूयात. सेकंड मेथडमध्ये आपल्याला माहीत आहे की जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल, ओके, हां, जर ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपला थिटा इथे आहे, हो ना. तर साइन थिटा काय असतो? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, हो ना. आता हायपोटेनियस म्हणजे हा 90 डिग्रीच्या जी अपोजिट साईड असते ती झाली हायपोटेनियस. ठीक आहे, किंवा ह्याला असं AB आणि C नाव देऊयात. ओके, सो अपोजिट साईड. आता साइन थिटा म्हणजे या थिटाची अपोजिट साईड काय झाली? AB आणि हायपोटेनियस काय झाला? AC झाला. आता आपल्याला गिवनमध्ये काय आहे? तो साइन थिटा इज इक्वल टू 7/25 गिवन आहे. म्हणजे ही जी अपोजिट साईड आहे, म्हणजे AB काय झाली? 7 झाली. ओके, सो AB झाली 7 आणि AC किती आहे? 25 आहे. आपल्याला ही काय करायची आहे? काढायची आहे. सो लेट देम. तर अपोजिट साईड झाली 7. आता इथे सेंटीमीटर काही युनिट दिलेलं नाही म्हणून आपण याला के म्हणूयात. हे 7K आणि हे झाले 25K. ओके, आपण इथे फक्त के लिहूयात, काही फरक पडत नाही त्याने. आणि ही
आपल्याला जी फाइंड आउट करायचं आहे त्याला म्हणूयात एक्स. आता कॉस थिटा म्हणजे काय असतं, तर ॲडजसंट साईड आपण हायपोटेनियस, ॲडजसंट साईड आहे बी सी आणि हायपोटेनियस आहे ए सी. ठीक आहे, तर बी सी काय आहे, एक्स आहे आणि हा काय आहे 25K झाला. आता आपल्याकडे काय आहे, हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. काय असतो आपला पायथागोरस थेरम, तर हायपो स्क्वेअर, हायपो म्हणजे काय आला, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AC स्क्वेअर म्हणजे किती, 25K स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे AB आहे 7K स्क्वेअर आणि BC स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर आला. ओके, आता हा 25चा स्क्वेअर किती असतो, 625 केचा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49K स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा 49K ह्या साईडला गेला तर काय होईल, 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे झाले 576K स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके, दोन्ही साईड्सचे काय करूयात, स्क्वेअर रूट घेऊयात. सो 576K स्क्वेअर इन स्क्वेअर रूट आणि हा एक्स स्क्वेअर इन स्क्वेअर रूट, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला, 576 हा 24चा स्क्वेअर आहे. सो ह्याचं स्क्वेअर रूट आलं 24 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं के. सो एक्स इज इक्वल टू काय आलेलं आहे आपल्याला, 24K. म्हणजेच आता ही एक्सची व्हॅल्यू आपण इथे कॉस थिटामध्ये टाकणार आहोत. सो कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन काय होता, 25K. सो हे आलं 24K अपॉन 25K, म्हणजेच 24/25. सेम आला का आपला कॉस थिटा, चेक करा बरं. ओके, 24/25 आला. आता टॅन थिटा काढूयात. तर टॅन थिटा असतो अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, बरोबर. तर अपोजिट साइड आहे AB आणि ॲडजसंट साइड आहे BC. जर आपण डायग्रॅम बघितली तर त्याच्यामध्ये हे असं आहे. सो AB किती आहे आपली, तर AB आहे आपली 7 आणि BC किती आहे, तर 24 आलेली आहे. म्हणजे टॅन थिटा आपल्याला भेटला आणि हे के होते युनिट नाही म्हणून, आणि ते के कॅन्सल झालं तर मग आपला टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. समजलं. तर हा असा टॅन थिटा आलेला आहे 7/24. सेमच आलेला आहे. कोणतीही मेथड यूज करा, दोन्ही मेथडने आन्सर सेमच येणार आहे. ओके, बाय बाय.